We'll start now. Sharing my screen with you. If the screen is visible, is the Yes, screen ma'am. Yes, ma'am. imagine? Yes, ma'am. Till now, we have seen seven principles of, I guess six we have completed. The last principle of effective communication was remaining. So today we are going to focus on this, and I'll repeat all the principles in short once I'll finish with this. Okay. हा एक शेवटचा प्रिन्सिपल जो आहे हा कम्प्लीट झाल्यानंतर मी बाकीचे सगळे जे प्रिन्सिपल्स आहेत ते पुन्हा एकदा रिपीट करतो.
एवढं कळालंय सगळ्यांना? मॅम तुमचा आवाजच आला नाही. आवाजच आला नाही मॅम. आवाजच नाही आला, काय बोलले का काय? मॅम होल्ड वर गेले होते तुम्ही. होल्डवर गेले ते मॅम आवाजच आला. काहीच आवाज नाही आला. हो मॅम. मग आतापर्यंत का नाही सांगितलं? तुम्हाला कसं कळालं मी काय विचारते ते? मॅम तिथे होल्डवर मॅम वी थॉट दॅट यू हॅड गॉट अ कॉल. नो, बट हाऊ यू कम टू नो की मी आता काय विचारते ते? मॅम आता आवाज आला ना मग तुमचा. मॅम आता होल्ड वरून बाहेर निघाला मोबाईल. Okay, just a minute. I'll check this setting. Okay, once again, I'll share my screen with you and will give you explanation. If you won't listen my voice, let me know at that time. तेव्हाच सांगा मला. If the screen is visible, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. the last is principle of correctness, which means use of proper grammar, punctuation, and spelling. Whenever you are getting communicated orally or in written form, use of proper grammar, punctuation, and spelling matters a lot. For making your message correct, there are the three things which are expected to be observed and followed. तीन गोष्टी ऑब्झर्व करायची. पहिलं म्हणजे यूज द राईट लेवल ऑफ लँग्वेज. भाषेची योग्य ती पातळी वापरणं. There are three levels of language. One is formal, informal, and standard. Formal means official, informal means the language that you used to use with while getting communicated with your friends, family members, and standard form of language where you get communicated with those types of people with whom you do not have any authority. You are not friendly with them, nor your boss, nor your employee. अशा प्रकारची स्टँडर्ड फॉर्म असते की जिथे ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही कम्युनिकेट करतात ते व्यक्ती ना तुमचे बॉस असतात, ना तुम्ही त्यांचे बॉस असतात, ना तुम्ही त्यांच्यासोबत फ्रेंडली असतात. भाषेच्या या फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म ऑफ लँग्वेज असं म्हटलं जातं, जिथे माणूस ना फॉर्मल बोलतो ना इनफॉर्मल. वॉट एव्हर जनरल नॉर्म्स, एटिकेट्स अँड मॅनर्स आर सपोज टू बी ऑब्झर्व. जे पण आपण कुठल्या एखाद्या स्ट्रेंजर बरोबर कम्युनिकेट करताना फॉलो करतो, ऑब्झर्व करतो, त्या प्रकारच्या नॉर्म्सला स्टँडर्ड फॉर्म ऑफ लँग्वेज असं म्हटलं. तो आपला सेंडर आणि रिसिव्हर यांच्या एकमेकांमध्ये असलेल्या रिलेशनवर हे ठरतं की फॉर्मल फॉर्म ऑफ लँग्वेज यूज होईल की इनफॉर्मल की स्टँडर्ड फॉर्म ऑफ लँग्वेज. आलं एवढं लक्षात सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Now the second point is check the Yes, ma'am. accuracy of grammar and words. Whenever you used to have any written communication, it is essential that you must check the accuracy of the grammar along with the words that you use. Whether you are sending a letter or whether you are sending an email, it's essential that you must have a proofreading. प्रूफरीडिंगचा अर्थ काय असतो की आपण जे काही रिटर्न मटेरियल किंवा टेक्स्ट एकमेकांमध्ये ट्रान्सफर करतो आहे त्याला एकदा व्हेरीफाय करा. माईक म्यूट करा. कोण आहे रे? काय आवाज? विकास
विकास विकास जाधव विकास जाधव माईक म्यूट करतो का रे विकास? मॅम मोबाईल हँग मारला होता. व्हेरीफाय ग्रामर, पंक्च्युएशन मार्क्स while frame sentence. तुमचे पंक्च्युएशन मार्क्स सुद्धा त्याचबरोबर तुमचे ग्रामॅटिकल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन सुद्धा तुम्हाला व्हेरीफाय करायला पाहिजे, प्रूफ रीड करायला पाहिजे, अँड देन यू मस्ट सेंड युअर रिटर्न मेसेजेस. वाय? बिकॉज रिटर्न मेसेजेस आर परमनंट इन इट्स नेचर. इट बिकम्स अ रेकॉर्ड. दॅट्स वाय इट्स इसेन्शियल की जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन करता आहात त्यावेळेला आणि रिटर्न फॉर्म मध्ये करता आहात त्यावेळेला तुमच्याकडनं प्रूफ रिडिंग झालीच पाहिजे. This is important thing that you must involve whenever you are having any written communication. कारण written communication हे permanent record ला maintain acceptable writing mechanism. Acceptable writing mechanism म्हणजे use of accepted forms of writing. Accepted and understand by all. जसं की लेटर लिहिता आहात तर त्याचा जो काही फॉर्मॅट तो ऍक्सेप्टेड असला पाहिजे. आपण आपल्याला पटेल तशा सोयीचा किंवा आपण इन्व्हेंट केलेला जो काही ऍक्सेप्टेड फॉर्म इन व्हॉट एव्हर वे यू आर गेटिंग समथिंग, वेदर ओरली ऑर इन रिटर्न फॉर्म. समजा स्पीच देत आहे, वोट ऑफ थँक्स देत आहे, तुम्हाला जे काही नॉर्म्स किंवा इन्क्लूड त्याच्यात पाहिजे, जी तुमची शब्दरचना पाहिजे त्या पद्धतीनेच ऍक्सेप्टेड वेनेच अंडरस्टँड वेनेच तुम्हाला बोलायला लागेल. मी एखादं ऑफिशियल कम्युनिकेशन करताय, लेटरचा फॉर्मल लेटरचा आहे स्पेशली जो काही स्टँडर्ड फॉर्म आहे तोच तुम्ही ऑब्झर्व केला पाहिजे ना. अकॉर्डिंगली यू मस्ट सेंड. दॅट इज व्हॉट कॉल्ड ॲज ऍक्सेप्टेबल रायटिंग मेकॅनिझम. इट्स नॉट अ मॅटर ऑफ चॉईस की मला असं लिहायला आवडतं आणि मला अशा प्रकारे लिहायला आवडत. जे जे काही मार्जिन बद्दल किंवा ऍड्रेस लाईन बद्दल ज्या ज्या काही इनिशियल गोष्टी असतात त्याच वेळी तुम्ही तुमचं कम्युनिकेशन केलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्सेप्टेबल रायटिंग मेकॅनिझम. If this mechanism is observed and formed, then only your communication can be called as correct. The correctness will be observed. So 3 important things that you need to take care of whenever you are getting communicated. 3 गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे जेव्हा जेव्हा तुम्ही ओरल किंवा रिटन यापैकी कुठल्याही वेने जेव्हा बोलतात. राईट लेवल ऑफ लँग्वेज, आपलं रिसिव्हर सोबत काय नातं आहे त्यानुसार भाषेची लेवल ठरवायची. ग्रामर अक्युरसी, वर्डचे खेळ तुम्हाला करायचंच आहे आणि ऍक्सेप्टेबल रायटिंग मेकॅनिझम जे आहे ते तुम्हाला कायम यूज करायचं. अँड दिस रायटिंग मेकॅनिझम इवन वाईल delivering oral messages also, if it is formal communication, whatever the norms or whatever the etiquettes that you are supposed to be followed, कुठल्याही प्रकारचे नॉर्म्स किंवा नियमावली जी असते की बोलताना आधी असं बोलायला पाहिजे, ग्रीट करायला पाहिजे. जर का तुम्हाला एखाद्याला एक्सक्यूज करायचं असेल तर तुम्हाला त्या वेने त्या व्यक्तीला इंटरप्ट केलं पाहिजे. कुठे तुम्ही आत घुसताय, एखाद्याच्या कॅबिन मध्ये शिरताय, व्हॉट एव्हर थिंग्स आर सपोज टू बी फॉलोड, that are supposed to be maintained. ओरल असू देत नाही तर रिटन कम्युनिकेशन तुम्हाला ऍक्सेप्टेड फॉर्म आणि अंडरस्टँडेबल फॉर्म मध्येच कम्युनिकेट करायला पाहिजे. दिस वॉज ऑल अबाउट युअर करेक्टनेस ऑफ मेसेज. समजलंय कोणाला प्रिन्सिपल मध्ये काही अडचणी आहेत? नाही टीचर. नो मॅम. हे जे 7 प्रिन्सिपल्स आहेत जे आपण साधारण आपले ऑलमोस्ट सिन्स 3 लेक्चर्स आपण प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बघत आहोत. या प्रिन्सिपल्सचा अभ्यास करण्यापाठीमागचा उद्देशच असा आहे की जेव्हा जेव्हा आपण ओरली किंवा रिटन वेने कम्युनिकेट करतो आहोत त्यावेळेला काही नॉर्म्स जे आहेत, काही रूल्स आणि रेग्युलेशन जे आहेत ते जर का आपण ऑब्झर्व केले तर आपलं कम्युनिकेशन जे आहे ते बिअरेबल फॉर सेंडर एज वेल एज फॉर रिसिव्हर. If receivers start understanding the intention of communication or intention of senders behind sending any messages, it becomes easy for him or her to understand them in its proper context. योग्य त्या पद्धतीने योग्यरित्या अर्थ समजण्यासाठी सोपं होऊन जातं
जर का रिसिव्हरला कळायला लागलं की मला सेंडर एखादा पर्टिक्युलर मेसेज का देतो आहे किंवा का समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, तो नेहमी लक्षात ठेवायचं की सेंडर जे बोलतो आहे त्याचा लाईन बाय लाईन मिनिंग आपल्याला कळणं तर महत्वाचं आहेच, पण शिवाय सेंडरचं इंटेन्शन जर का आपण समजून घेतलं तर आपल्याला सगळे सीज जे आहेत ते ऑब्झर्व. Okay, so we have seen since completeness, if you will go through all the 7 components, you will realize that it's not only the responsibility of the sender to make the communication effective, receiver is equally responsible for achieving the target of effective. So it is a responsibility of both. नुसतीच सेंडरची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये की मेसेज इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे, रिसिव्हरची सुद्धा तितकीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी ते कम्युनिकेशन इंटरॅक्शन इफेक्टिव्ह होण्यासाठी इक्वली कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे, इक्वली मदत केली पाहिजे. In the completeness, we have seen that sender must try to answer all 5 possible questions, that is who, what, when, where and why. सेंडरने या 5ही शंकांचं निरसन केलं पाहिजे आपला मेसेज देतात. या सगळ्या निरसन झाल्यानंतर रिसिव्हरचा सुद्धा तितकाच महत्वाचा रोल आहे की त्यांनी ते तितक्या सिरियसली घ्यायला पाहिजे. फक्त सेंडरने स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट केली आणि रिसिव्हरने जर का इग्नोर केले तर देर इज नो पॉइंट इन हॅव्हिंग अ कम्प्लीट मेसेज. Same thing with conciseness. We have seen that conciseness means being short and to the point. थोडक्यात पण महत्वाचं. जितकं कमीत कमी शब्दामध्ये मॅक्सिमम इन्फॉर्मेशन दिलेली असेल तितकं रिसिव्हरला ते समजणं सोपं जातं. But if receiver will run after not paying the attention, if the receiver will run after मॅडम आवाज येते तुमचा. Ma'am, आवाज your नाही voice is not coming. Yes, ma'am. And मॅम आवाज नाही येते तुमचा. आवाज नहीं आती मैम. मैम आवाज नहीं दिया. ma'am येत नाही आहे आवाज. मॅडम बोलत नाही वाटतं आता. मॅम आवाज येत नाहीये. If my voice is clear, येतोय आवाज? Yes. Okay, ma'am. Yes, ma'am. Okay, I'm sharing my screen once again. There was a network problem at my end. I left abruptly. कुठपर्यंत आवाज येत होता तुम्हाला? कन्साइजनेस पर्यंत. स्टार्टिंग. Okay. Now concise means being short and being to the point. Whenever a message is supposed to be delivered, it is expected that it must be in minimum word and maximum information. कमीत कमी शब्दात मॅक्सिमम इन्फॉर्मेशन कुठल्याही मेसेज थ्रू दिली गेली. हे सगळं जेव्हा सेंडर करतोय, सेंडर इज इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. If sender is trying his or her best to give the proper message, that time even receiver must not go on ignoring it. If receiver will ignore it, if receiver will not pay attention, naturally those messages will lose its worth and importance.
त्याचं जे काही महत्व आहे ते राहणार. आवाज येतोय माझा सगळ्यांना? यस मॅम येतोय ना. Yes, Yes, ma'am. ma'am. Then Yes, next ma'am. is consideration. In consideration, we have seen that sender must understand receiver's interest and intention. Same thing is applicable to receiver. That receiver must try to understand intention of sender behind sending any message. Mic mute करून टाका बरं तिथे. चेक करा सर्वांनी आपले माइक अनम्यूट राहिलेत आणि म्यूट करा. Every time sincere and honest efforts must be taken on both the ends, on sender's end while designing the message and on receiver's end while decoding it. As we know that communication is two-way process. दोन्ही व्यक्तींचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे कारण दोघांचंही अस्तित्व या कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि यातल्या एकानेही जर का इग्नोर केलं, मेसेजेस व्यवस्थितरित्या घेतले नाही तर नुकसान रिसिव्हरचं आहे, सेंडरचं नाही. सो रिसिव्हर्स रोल दो दे आर पॅसिव्ह, नुसतेच बसलेत आणि ऐकण्याचं काम करतायत, but still the role is major and more important as compared to sender. Because while designing messages, sender is trying his or her level best to jot down the ideas, to organize the thoughts in a proper way and proper order. बोलताना काही असं बंद बोलून चालत नाही. त्यामुळे डोक्यामध्ये what is going to come next याची जी काही लाईन आहे किंवा हिंट आहे ती नेहमी तयार ठेवावी लागते सेंटरला. पण रिसिव्हरचं तसं नसतं. रिसिव्हर मेंटली प्रिपेअर नसतात की आता नक्की काय बोललं जाणार. दॅट टाइम दे मस्ट बी अटेंटिव्ह. त्यांना जितकं लक्ष देता येईल तितकं लक्ष जर का त्यांनी केंद्रित केलं तर निश्चित या प्रोसेसमधनं त्यांचा फायदा होतो. So don't misunderstand that consideration is the only thing that sender is supposed to do. Even receiver is equally responsible for considering the sender. Then fourth is concreteness. Concreteness means specific, definite, vivid. जे काही बोललं जात आहे. स्क्रीन दिसत नाहीये का? दिसते मॅम. स्पेसिफिक, डेफिनाइट आणि विविड वेनेच बोललं गेलं पाहिजे. ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये अश्युरन्स नाही, श्युरिटी नाही, अशा प्रकारचे मेसेजेस जे आहेत ते कन्फ्युजन क्रिएट करतात. सो असे मेसेजेस देता कामा नये. स्पेसिफिक फिगर्स, फॅक्ट्स, numbers, statistic data must be given if it is expected. That time never make any vague statement. Action verbs use केले पाहिजे. म्हणजे आपल्या स्टेटमेंटने रिसिव्हरला एखादी ऍक्शन करण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे. It must be given in such a way so that receiver feel energetic to perform, to act accordingly. Now same thing on receiver's end. If receiver is receiving concrete messages, it must be accepted the way it is come. Receiver must not add or delete something by his or her own. And if receiver is doing this thing, that adding and deleting something by their way or by their choice of matter, then naturally it is going to affect the concreteness that is being observed by the sender. सेंडरने ऑब्झर्व केलं, कॉन्क्रीट मेसेजेस दिले, पण रिसिव्हरने स्वतःच्या दुर्लक्ष करण्याच्या स्वभावामुळे किंवा लेथार्जिक ऍटिट्यूड मुळे, करू बघू होईल मुळे जर का त्या फॅक्ट्स आणि फिगर्स कडे इग्नोर केलं तर साहजिक कॉन्क्रीट मेसेजचा उपयोग होत नाही. फॉर एक्झाम्पल, इफ द सेंडर इज गिव्हिंग अन एक्सप्लेनेशन बाय गिव्हिंग इमेज बिल्डिंग वर्ड्स, एखादी इमेज, एखादी प्रोसेस तुमच्या डोळ्यासमोर उभी राहावी यासाठी प्रयत्न करतायत, सो दॅट यू विल रिअलाइज की कशा पद्धतीने एखादी वर्किंग सिस्टीम असते. परंतु ते व्हिज्युअल पिक्चरायझेशन जर का रिसिव्हरने त्यांच्या डोळ्यासमोर उभंच केलं नाही तर त्याचा उपयोग होत नाही.
What I'm trying to tell you that it is a two-way process. Sender and receiver are equally responsible for this. आणि कुणीच सेंडर किंवा रिसिव्हर एकमेकांना दोष देऊन कम्युनिकेशन प्रोसेस इफेक्टिव्ह करू शकत नाही. म्हणजे रिसिव्हर जर का सेंडरला ब्लेम करत असतील दॅट सेंडर इज नॉट ट्राइंग टू, sender is like this, that, blah, blah, blah. And if sender is blaming to receiver that they are not paying attention, then why to take efforts? If this relation is being developed, that both are not ready to understand each other's mentality and intention, it is going to result into failure of communication. दोघांनीही जर का एकमेकांची मेंटॅलिटी समजली नाही, सेंडरने रिसिव्हरला दोष दिला आणि रिसिव्हरने सेंडरला दोष दिला, तर मग यातनं आउटपुट 0 निघतं आणि ते कम्युनिकेशन प्रोसेस ऍट द एंड रिझल्ट इन टू फेल्युअर. म्हणून तसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की फीडबॅकचा रोल या सगळ्या प्रोसेसमध्ये फार महत्वाचा असतो. दॅट एव्हरी टाइम रिसिव्हर मस्ट प्रोव्हाइड फीडबॅक in order to let the sender update that these are our requirements or acceptance from you. We are expecting. जितक्या तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशन सांगाल तितकं कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल, तितके मेसेजेस इझी होतील. 50% रोल सेंडरचा आहे आणि 50% रोल रिसिव्हर. यातला कुठलाही एक व्यक्ती जर का इग्नोर करत असेल प्रोसेसला, महत्व समजून घेत नसेल कम्युनिकेशनचं, तर फेल्युअर डेफिनाइट असणार. आणि विक्टीम जे आहेत ते कोण असणार? रिसिव्हर, सेंडर नाही. क्लॅरिटी मध्ये आपण बघितलं. येस मॅम, व्हॉट इज द मीनिंग ऑफ विविड? विविड मीन्स स्पष्ट. एम्बॉस्ड म्हणजे अधोलिखित, आपण त्याला म्हणतो अधोरेखित, त्याला विविड म्हणतात. बोल्ड, हायलाइटेड. Clarity means being simple, clear and easy to understand. Now again, sender's role. Simple असलं पाहिजे, clear असलं पाहिजे, easy to understand असलं पाहिजे. Familiar conversational words नेहमी सिलेक्ट केले गेले पाहिजे. असे वर्ड्स की जे कॉमनली सर्व रिसिव्हर्सला माहिती असतात. प्रिसाइज वर्ड्स यूज केले पाहिजे, लॉंगर स्टेटमेंट्स अवॉइड केले पाहिजे. इफेक्टिव्ह सेंटेन्सेस, इलिस्ट्रेशन्स, व्हिज्युअल एड्स, एक्झाम्पल्स, रिअल लाईफ कनेक्शन जे आहे ते कनेक्ट केलं पाहिजे कुठल्याही थेरॉटिकल आस्पेक्ट बरोबर. दिस इज व्हॉट क्लॅरिटी मीन्स. When it is given, when the clarity is given by the sender, to accept those clear message is responsibility of receiver. Are you getting my point? तुम्हाला कळतंय? हे 7 प्रिन्सिपल जरी वरवर दिसायला सेंडर साठी असले तरी रिसिव्हर सुद्धा contributing factor असतो and you cannot ignore. Are you getting this? Yes, ma'am. कळतंय तुम्हाला? Yes, ma'am. Yes, teacher. Next we have seen courtesy. Courtesy means being polite. Courtesy means being honest. Courtesy means being very ground to the earth, not insulting others, not discriminating the receivers. And every time being appreciative is what courtesy means. दुसऱ्यांना अप्रिशिएट करा. Feeling of gratitude and appreciation is very important. And if it is being ignored either by the sender or receiver, is going to result into failure. Proper understanding नाही. अंडरस्टँडिंग नाही तिथे नॉलेज नाही. जिथे नॉलेज नाही तिथे अंधकार. मग कुठल्या तरी गैरसमजात कुठेतरी चाचपडत आपण पोहोचतो. ना आपण जर्नीची मजा घेऊ शकतो, ना डेस्टिनेशनला पोहोचल्याचं आपल्याला समाधान आहे. समहाऊ आपण जी काही बॉर्डर लाईन आहे त्याच्यापर्यंत पोहोचतो. पासिंग सेक एवढाच मग आपला अप्रोच अभ्यासाप्रती उठतो. That's why it's very important. Courtesy
विच इज मस्ट बी ऑब्झर्व बाय द सेंडर. सेंडरने रिसिव्हरचा अपमान करता कामा नये. त्यांना नसेल समजत तरी मॅक्सिमम टाइम समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रिसिव्हरने सुद्धा अननेसेसरी अनावश्यक गोष्ट विचारून सेंडरला इरिटेट करायचं. जेन्युइन जर का प्रॉब्लेम असेल जरूर विचारा, बट अननेसेसरी आस्किंग सेक विचारायचं म्हणून कुठली गोष्ट विचारू नका. रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आपल्या सेंडरच्या प्रती. सेंडरला आपण जितकं रिस्पेक्ट करू तितके त्यांचे मेसेजेस आपल्याला व्हॅल्युएबल वाटतात, वर्दी वाटतात. Non-discriminatory expressions are supposed to be ignored by sender. Same thing with receiver. अमुक एक सेंडर आवडतो आणि बाकीचे सेंडर आवडत नाही म्हणून एकाच सेंडरला फोकस करायचा आणि बाकीच्यांना डिसरिस्पेक्ट करायचा. नो, ट्रीट ऑल युअर सेंडर्स इक्वली. एखाद्याची स्टाईल चांगली असते, एखाद्याची नाही आवडत. नाही आवडत म्हणजे त्याच्या प्रती हेट्रेड डेव्हलप करू. ह्युमॅनिटी पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यांना ट्रीट करा. ट्राय टू अंडरस्टँड देम वेल. जे लोक नाही समजत आहे आपल्याला त्यांना आणखीन समजून घेण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करायचा. म्हणून जे आवडतात त्यांना जवळ करायचं आणि जे समजत नाहीये त्यांना लांब लोटायचं. जर का रिसिव्हर म्हणून तुम्ही जे लोक तुम्हाला समजत नाही त्यांना लांब लोटत राहाल आणि त्यांच्याकडनं कम्युनिकेशन किंवा मेसेज घेणं तुमच्यासाठी कंपल्सरी गोष्ट असेल तर एक वॉल तयार होते रेझिस्टन्सची. आपण नाकारतो त्यांना, पण त्यांना रेझिस्ट करतो आणि त्यामुळे त्यांचे मेसेजेस समजून घेण्यासाठी दिवसेंदिवस जी काही डिफिकल्टी लेवल असते ना ती वाढत जाते. मग आपण ऍज अ रिसिव्हर आपल्या स्वतःसाठीच प्रॉब्लेम क्रिएट करतो. दॅट्स वाय कर्टसी मस्ट बी ऑब्झर्व. कोणाला येतंय नाही येते, यांना काही खूप नॉलेज नाहीये, हे काय आम्हाला सांगतायत, अशा पद्धतीने क्रिटिसाइज करायचं नाही. हा विचार करायचा की जर का हे आपले सेंटर झाले तर निश्चित यांना आपल्यापेक्षा जास्त नॉलेज आहे. एस्पेशली हायलाइटिंग, गिव्हिंग एम्फसिस ऑन teaching learning process. If you fail to understand any teacher throughout your educational career, if you fail to understand any teacher's teaching, don't go on blaming the teacher, because blaming is not a solution. Provide them right feedback is a solution. त्यांना दोष देत राहायचा की यांना येतच नाहीये असं म्हणण्यापेक्षा त्यांना फीडबॅक द्यायचा की तुम्ही हे जे असं सांगताय हे समजत नाही. हे सोल्युशन आहे. आणि नेहमी प्रॉब्लेम आहे असं रडत बसण्यापेक्षा प्रॉब्लेमला काय सोल्युशन येऊ शकतं याचा विचार जर आपण केला तर आपण आपल्या कम्युनिकेशनच्या अडचणी ज्या आहेत त्या कमी करू शकतो. समजलं? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then the last we have already seen correctness. नुसतं yes for saying sake म्हणू नका. जो yes असा म्हणतोय ना तो किती अटेंटिव्ह आहे ते पण कर. See your sound, your voice gives your meaning, your intention. सेम गोष्ट बाकीच्यांनी म्हटली आणि सेम गोष्ट एकाने म्हटली है ना. ज्याचा येस लॉंग होता त्याला कंटाळा आलाय, तो रट्टाळ आहे. कळतंय ना. सेम गोष्ट म्हणून जे प्रनन्सिएशन आपण जे म्हणतोय की राईट वेने प्रनाऊन्स केले पाहिजे वर्ड्स, सेम वर्ड्स असतात पण ज्या पद्धतीने तुम्ही प्रनाऊन्स करतात त्यातनं तुमची इंटेन्शन कळतात. रादर तुमची पर्सनॅलिटी कळते. एक्सक्यूज मी. दॅट्स वाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की करेक्ट प्रनन्सिएशन झाले पाहिजे. The 7 C's are basically asking you how to be and how to be not. काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हे आपल्याला या 7 C's मधनं कळतं. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतात, नसेल तर आपण पुढचा पॉइंट जो आहे तो सुरू करूया. No, ma'am. Okay, we Yes, ma'am. Next start point. a new topic, that is non-verbal quotes. Last topic of our this unit. या युनिटला 20 मार्क आहेत. त्यामुळे कोणी कृपया या पॉइंट्स कडे दुर्लक्ष करू नका. मॅक्सिमम टाइम तुम्हाला यातले जे काही कंटेंट आहेत ते विचारले जातात. तुमची जी युनिट टेस्ट असेल त्याच्यासाठी तुम्हाला 2 युनिट असणार आहे. युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2. साधारण उद्यापर्यंत किंवा फारच फार परवाच्या एक्स्ट्रा लेक्चरला
शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी मी तुमचं एक्स्ट्रा लेक्चर घेईन. तर त्या 2 दिवसांमध्ये आपला हा जो लास्ट पॉइंट आहे फर्स्ट युनिटचा तो संपलेला असेल आणि त्यानंतर एक मोठा मेजर टाइप जो बाकी आहे या युनिटचा तो म्हणजे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. तो एकदा संपला की मग आपण सेकंड युनिटला सुरुवात करू. सेकंड युनिटमध्ये जास्तीत जास्त ग्रामर पार्ट आहे. जो तुमचा झालाय असं समजून मी रिव्हिजन पार्टकडे फोकस. ठीक आहे. तो आपण आज टाइप्स ऑफ कम्युनिकेशन सुरू करूयात. बिफोर स्टार्टिंग आय विश टू मेक एन अनाउन्समेंट की असं ठरलं आहे की मेकॅनिकल ब्रांच ए आणि बी यासाठी जे वेगळे टीचर्स होते की ए साठी मी होती आणि बी साठी रोकडे सर टीचिंग करणार. नाउ दिस इज बीइंग कॅन्सल्ड. All both branches, that is division A and B, I'm going to teach Excuse me. throughout the semester. Yes. Ma'am, you can explain courtesy again. Courtesy. Okay. We'll explain again. Just let me finish this. So A आणि B डिव्हिजन साठी आता मीच शिकवणार आहे. म्हणजे आपला हा जो ग्रुप आहे हाच कॅरी आउट होणार आहे कारण अजून तुम्हाला रोल नंबर्स मिळालेले नाहीये. त्यांना ऑलरेडी 2 असाइनमेंट जे ते मी देऊन टाकलेत. त्यामुळे आता जसं कंटिन्यू सुरू आहे तसंच पुढे कंटिन्यू राहील. ठीक आहे. सो बी डिव्हिजन वाल्यांनी आता अजिबात हा विचार करायचा नाहीये की आपण इथले असाइनमेंट करायचे की नाही करायचे. ज्यांनी नाही केले त्यांनी करायला लागा कारण आता मीच तुम्हाला असणार आहे शिकवायला. ठीक आहे. कर्टसी मीन्स बीइंग पोलाइट. बोलताना हार्श वर्ड्सचा उच्चार न कर. बोलताना चूक झाली तर सॉरी, प्लीज, थँक्यू या प्रकारच्या गोष्टी वापरणं. एखाद्याला इंटरप्ट करतोय त्यावेळेला एक्सक्यूज म्हणणं इज व्हॉट कर्टसी मीन्स. नॉन डिस्क्रिमिनेटरी एक्सप्रेशन्स म्हणजे काही लोकांचा फक्त कौतुक करायचं आणि बाकीच्यांना कमी लेखायचं. असे वर्ड्स असे एक्सप्रेशन जे ते अवॉइड करणं म्हणजे कर्टसी. पोलाइट असणं, थॉटफुल असणं, दुसऱ्यांसाठी अप्रिशिएटिव्ह असणं म्हणजे कर्टसी आहे. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करून दुसऱ्यांना न दुखवता आपले मेसेजेस डिझाईन करणं म्हणजे कर्टसी. Be polite, thoughtful and appreciative. Use of harsh words and negative text must be avoided and use of thank you and sorry. तुम्ही खूप वरच्या हुद्द्यावर आहात आणि बाकी तुमच्या हाताखाली काम करणारे आहेत याचा अर्थ तुम्ही त्यांचा अपमान करावा असा होत नाही. मी उदाहरणही दिलं होतं. समजा तुम्ही जर का एल्डर असाल घरामध्ये भावंडांमध्ये तर लहानांना तुच्छ गलिच्छ लेखणं, त्यांच्यावरती डॉमिनन्स करणं, मी जसं म्हणेल तसंच होईल, मी मोठा आहे अशा पद्धतीने वाग म्हणजे कर्टसीला न फॉलो करण्यासारखं. अधिकार असताना सुद्धा जेव्हा आपण पोलाइट असतो, नम्र असतो, दॅट इज कॉल्ड ॲज कर्टसी. आपल्या अधिकारांचा गैरवापर न करणं, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून मेसेज फ्रेम करणं. आपल्याकडनं जर का बोलताना वागताना चूक झाली असेल तर मोठ्या मनाने ते ऍक्सेप्ट करणं म्हणजे कर्टसी. कळालं? Yes, ma'am. Yes, ma'am. ज्याला डाऊट होता त्याला कळालं. येस नो काही नाही रिस्पॉन्स. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now we will start the next point, that is types of communication. काल मी तुमच्याबरोबर सिक्रेट या बुक मधलं शेअर केलं, एकाने सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगते अँड आय वेट की तुमच्याकडनं डिमांड येते का. इफ यू विल डिमांड देन ओनली आय एम गोइंग टू प्रोव्हाइड यू द मटेरियल. कारण तुम्ही इंटरेस्टेड नसताना मी जबरदस्ती ओढून ताणून तुम्हाला एखादी जर का स्टफ दिलं तर साहजिक तुम्हाला त्याचा इम्पॉर्टन्स राहत नाही. अँड दॅट्स वाय आय अवॉइड. सांगते मी तुम्हाला पण मी तुम्हाला फोर्स करत नाही. आय डोंट इन्सिस्ट. ओके. तो ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी वाचायला घ्या. खूप
चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ज्याने तुमचं आयुष्य जे आहे त्याला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळू शकते. दिसते माझी स्क्रीन? Yes, ma'am. Yes, ma'am. दिसत नाही मॅम आता. दिसत नाही मॅम आता. मॅम लेफ्ट झाला. मॅम लेफ्ट झाल्या. मॅम लेफ्ट झाल्या. होल्डवर आहे कॉल. नाही होल्ड वर नाही येत ना. हो ना, होल्डवर आहे ना कॉल. मॅम आवाज येत नाहीये. अरे थांब ना 5 मिनिट. आता येतोय आवाज माझा? Yes, ma'am. स्क्रीन दिसते? Yes, ma'am. दिसते. No, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. No, Yes, ma'am. ma'am. This is your दिसते मॅम. no, ma'am. Yes. Diagram Yes. of types of communication. दिसतंय सगळ्यांना? दिसत नाही मॅम. नो मॅम. No, दिसते ma'am. मॅम. दिसतंय ma'am. Clear. दिसतंय मॅम. Yes, ma'am. Clear. मॅम. दिसतंय? हो मॅम. Yes, No. ma'am. हो मॅम. ज्यांच्या एंडला दिसत नाहीये त्यांनी मीटिंग लीव करून परत जॉईन करा. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन इम्पॉर्टंट पॉइंट as far as वाचला फुल वाचला. unit is concerned. While starting with types of communication, one thing I wish to make it clear that हे types of communication जे आहे हे कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं या संदर्भात आहे. Means when you start working inside the organization, how the hierarchical order inside the organization works actually means communicate with each other. जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनायझेशनचा पार्ट होतो त्यावेळेला तिथले लोक एकमेकांसोबत कशा पद्धतीने त्यांच्या पोस्ट आणि पोझिशन नुसार एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतात ते आपण या टाइप्स मध्ये शिकणार आहोत. क्लिअर? समजलंय सगळ्यांना टाइप्स ऑफ कम्युनिकेशन? आपण आपल्या घरी मित्रमैत्रिणींशी कसं बोलावं? स्क्रीन नाही दिसत आहे का? दिसते मॅम. दिसतंय ma'am. पूर्ण नसेल दिसत, खालचा पार्ट दिसत नसेल, ऑल राईट. तुम्हाला मोठं दिसावं याच्यासाठी मी ते क्लिअर केलं. Now clear. टाइप्स ऑफ ओके टाइप्स ऑफ कम्युनिकेशन जे आहे ते आपण ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये कशा पद्धतीने कम्युनिकेशन सिस्टीम रन होते हे बघतो आहोत. इंटरनल अँड एक्सटर्नल. इफ यू कॅन लुक at the screen, internal and external, these two are the major types of communication. दोन महत्वाचे types of communication, internal and external. Now with this concept or with this name you can identify internal म्हणजे आतले, external म्हणजे बाहेर. If you look at the tree diagram, you can guess that under external type of communication, you are not having any subtype. आहेत का काही? External ला काही लिंक केले आहेत का? No, ma'am. No. But under internal type of communication, you are having 3 major heads. 3 major subtypes जे आहेत ते तुम्हाला internal type of communication च्या अंडर शिकायचे.
हे इंटरनल आणि एक्सटर्नल काय कन्सेप्ट आहे ते आपण वन बाय वन बघू आणि त्यानंतर या प्रत्येक एका सब टाईपला अभ्यास करू. Initially or on a broad level, just understand internal, म्हणजे inside the organization. People who are working or who are the members of same organization, when they communicate with each other, it is called as internal communication. असे लोक की जे एका विशिष्ट ऑर्गनायझेशनचा पार्ट असतात आणि जेव्हा ही लोक एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतात त्या प्रकारच्या कम्युनिकेशनला आपण इंटरनल कम्युनिकेशन म्हणतो. इनसाइड द ऑर्गन, जेव्हा एका ऑर्गनायझेशन मध्ये असलेले लोक दुसऱ्या ऑर्गनायझेशन मधल्या लोकांबरोबर कम्युनिकेट करतात त्याला आपण एक्सटर्नल. थोडक्यात फॅमिलीच्या आतमध्ये होणारं कम्युनिकेशन हे इंटरनल. एक फॅमिली जेव्हा दुसऱ्या फॅमिली बरोबर कम्युनिकेट करते त्याला म्हणतात एक्सटर्नल. पण इथे या पॉइंट ऑफ व्ह्यूला इंटरनल कम्युनिकेशन म्हणजे फॅमिली ऍज एक ऑर्गनायझेशन असं लक्षात. जसं की आता तुम्ही विद्यार्थी झालेले आहात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. नाउ द कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी इज इंटरनल. Why? Because being member of the same organization, you and me are supposed to follow the rules and regulations of this organization, that is government policy. So when people working inside the same organization, when they communicate with each other, it is called as internal communication. Same organization, hence the rules and regulations are supposed to be observed by all the members. सारखी ऑर्गनायझेशन असल्यामुळे तिथे असणाऱ्या किंवा त्या ऑर्गनायझेशनचा पार्ट असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते फॉलो करणं, ऑब्झर्व करणं कंपल्सरी आहे. दिस कन्सेप्ट मीन्स इंटरनल. हॅव यू अंडरस्टूड दिस? Yes. teacher. Yes, ma'am. Yes. Ma'am, please repeat half. ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये काम करणारी लोक ज्या वेळेला एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतात त्याला इंटरनल म्हणजे इनसाइड द ऑर्गनायझेशन असं कम्युनिकेशन म्हणतात. टायटल वरनं लक्षात ठेवा ना, इंटरनल, इनसाइड द ऑर्गनायझेशन. एवढं आलंय का लक्षात? Okay, yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ज्या वेळेला एका ऑर्गनायझेशनचे लोक दुसऱ्या ऑर्गनायझेशन बरोबर कम्युनिकेट करतात त्याला म्हणतात एक्सटर्नल. दॅट इज आउटसाइड द ऑर्गनायझेशन, बाहेरचं. जसं आपण बॅरियर मध्ये एक्सटर्नल बॅरियर बघितला म्हणजे बाहेरचा बॅरियर, तसंच बाहेरचं कम्युनिकेशन हे एक्सटर्नल आहे आणि आतलं कम्युनिकेशन हे इंटरनल. Okay, now this internal communication can be subdivided into or can be studied under three major heads. On the basis of relation, organization मध्ये लोकांचे एकमेकांबरोबर असलेले संबंध म्हणजे on the basis of relation. On the basis of direction, messages कुठल्या दिशेने कुठल्या दिशेला फ्लो होतो त्यानुसार त्याचं टायटल आहे on the basis of direction. And then on the basis of modes or channels जे आपण ऑलरेडी म्यूट करा माईक. एवढ्या आवाजात आणि गोंगाटात जर का तुम्ही टाइप्स ऑफ कम्युनिकेशन शिकायला बसलात तर कधीच कळणार नाही. ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी तीन गोष्टी किंवा तीन पर्पज असतात, त्या तीन रिझन्स असतात. These reasons are basically on the basis of relation, on the basis of direction, and on the basis of modes or channels. Now again this relation is subdivided into two types. Relation दोन प्रकारचे असतात. कुठलंही नातं ऑर्गनायझेशनच्या आत दोन प्रकारचं असतं. इनफॉर्मल म्हणजे अनऑफिशियल आणि फॉर्मल म्हणजे ऑफिशियल. मेसेजेस ची जी काही डायरेक्शन असते ती तीन प्रकारची असते, व्हर्टिकल, डायगोनल
हॉरिझॉन्टल. आणि मोड्सचे चॅनल्स जे आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत की चॅनल्सचे 2 मेजर टाईप आहे, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल. आणि मग या व्हर्बल नॉन व्हर्बलचे परत सब टाइप्स आहेत. आपण समजा लँग्वेज वापरून मेसेजेस ट्रान्समिट करतो तर त्याच्यासाठी 2 प्रकार असतात, एक तर आपण ओरली बोलतो किंवा रिटन स्वरूपात करतो. आणि जेव्हा आपण नॉन व्हर्बली मीन्स विदाउट युजिंग द लँग्वेज व्हेन वी ट्रान्समिट द मेसेज, either we transfer it by visualization, that is we can see with the help of the eyes, or we can listen the sounds. एकतर आपण आवाज ऐकून कम्युनिकेट करतो किंवा डोळ्यांनी बघून कम्युनिकेट करतो, जिथे लँग्वेज टोटली अब्सेंट असते. सो दिस इज हाऊ the types of communications are subdivided accordingly. For now, internal आणि external ह्या 2 गोष्टी कळाल्या. Yes, ma'am. Yes, ma'am. कम्युनिकेशन मध्ये येलो कलर मध्ये जे दिलेलं आहे दॅट इज ऑन द बेसिस ऑफ रिलेशन. ऑर्गनायझेशन मध्ये काम करणाऱ्या लोकांचे जे काही प्रकार आहेत कम्युनिकेशनचे, ते एकतर त्यांच्या रिलेशन नुसार ठरतात किंवा डायरेक्शन वरनं ठरतात, किंवा ते जे काही प्रकारचे मोड्स म्हणजे चॅनल यूज करतात एकमेकांबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी त्यावरनं ठरतात. रिलेशन वरनं ठरतात, मॅम डायरेक्शन वरनं ठरतात किंवा मोड्स वरनं ठरतात. येस, डायरेक्शन तर समजून नाही आलं मॅम. मी तुम्हाला जेव्हा हा प्रत्येक एक सबटाईप ज्या वेळेला डिटेल स्वरूपात शिकवेल ना त्यावेळेला आणखीन डिटेल मध्ये जाईल. आता सध्या इनिशियली तुम्ही एवढं तुमच्या लक्षात येत आहे का की ऑर्गनायझेशन म्हणजे काय, एक प्रकारची सिस्टीम आहे, एक प्रकारची संस्था आहे. जशी आपली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, इथे तुम्ही आणि मी जे कम्युनिकेट करतोय हे इंटरनल. तुम्ही इतर टीचर्स बरोबर जे करतायत ते इंटरनल करता, कारण की यू आर द मेंबर ऑफ दिस ऑर्गनायझेशन ऍज यू गॉट ऍडमिटेड ओव्हर हिअर. तुमची इथे ऍडमिशन झाली आहे म्हणजे तुम्ही या ऑर्गनायझेशनचे सदस्य होतात. मागच्या वर्षापर्यंत होतात का? नाही. किंवा No, अनेक ma'am. की जे इन्क्वायरी करायला आले No, ma'am. पण त्यांना इथे ऍडमिशन मिळाली नाही, त्यांच्यासाठी आता ऑर्गनायझेशन बरोबर कम्युनिकेट करणं किंवा आमच्या बरोबर कम्युनिकेट करणं हा पार्ट एक्सटर्नल झाला. सो इंटरनल मीन्स इनसाइड द ऑर्गनायझेशन. इनसाइड द ऑर्गनायझेशन 3 वेने कम्युनिकेशन होणार. रिलेशन वरनं, डायरेक्शन वरनं. डायरेक्शन म्हणजे काय, मेसेजेसची जी काही डिरेक्शन असते. आता मेसेजेसची डिरेक्शन काय असणार आहे असून नसून, बघा ऑर्गनायझेशन मध्ये एक हायरार्कियल सिस्टीम असते की एक जो कोणी व्यक्ती असतो तो डिसिजन मेकर असतो, त्या व्यक्तीला सगळ्या अथॉरिटीज असतात. जसं आपल्या कॉलेजचा जर का विचार केला तर प्रिन्सिपल इज द हायेस्ट अथॉरिटी. त्यांच्यानंतर येतात व्हाईस प्रिन्सिपल, म्हणजे प्रिन्सिपलच्या अब्सेन्स मध्ये डिसिजन मेकर कोण असतात, व्हाईस प्रिन्सिपल. व्हाईस प्रिन्सिपलच्या अंडर जर का विचार केला तर प्रत्येक एका डिपार्टमेंटचे एचओडीज आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, बरोबर. आणि त्या हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या अंडर आमच्यासारखे लेक्चरर आहेत की जे एखाद्या पर्टिक्युलर विषयासंदर्भात मुलांना टीच करतात, लेक्चर्स देतात. ही झाली आपल्या कॉलेजची हायरार्कियल सिस्टम. मग आमच्या हाताखाली जर का लॅब्स असतील तर लॅब असिस्टंट कम्स अंडर अस, अँड अंडर लॅब असिस्टंट कम्स द अटेंडी. या हायरार्कियल सिस्टीम मध्ये तुम्ही कुठे आहात का, तर नाही. का, कारण यू आर नॉट वर्किंग ओव्हर. तुम्ही इथे काम करता का, नाही. यू आर द मेंबर्स. जिथे आपण काम करतो आणि त्या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो ते हायरार्कियल सिस्टीम मध्ये येतात. म्हणजे इथे वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी अशा प्रकारची सिस्टीम असते. एवढं आलं लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नाव बघतो. समजा एखादी बँक आहे Yes. किंवा एखादी कंपनी, तर कंपनीचा जो काही हेड आहे त्याला प्रिन्सिपल न म्हणतात, त्याला मॅनेजर म्हणतात किंवा एमडी म्हटलं जातं, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणतात. मग त्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या अंडर मॅनेजर्स असतात वेगळे वेगळे. मग त्या मॅनेजर्सच्या अंडर सुपरवायझर्स असतात, सुपरवायझर्सच्या अंडर वर्कर्स मॅम तुमचा असतात. आवाज अटकून राहिला. तुझाच आवाज मला नाही, खूप ma'am, ब्रेक होतो. clear आहे. येते मॅम क्लिअर.
क्लिअर येतो ना. मॅडम येत नाही करत. अरे तुझ्या हँडला प्रॉब्लेम दिसतोय मला. तू लीव्ह हो आणि परत जॉईन. तो अशा पद्धतीने ही वर्किंग सिस्टीम जी आहे ही काम. So inside the organization, three major heads or major purpose which are responsible for getting communicated: relation, direction, modes and channel. हे 3 words पाठ करून टाका. रिलेशन, डायरेक्शन, मोड्स ऑफ चॅनल. मला पण माहितीये तुमचं 11 वाजता लेक्चर असतं. थांबणारच आहे नाही. We'll stop over here. We'll continue tomorrow extra lecture at 8 AM. 8 वाजता सकाळी आपलं उद्या लेक्चर होणार आहे. ते आपण स्ट्रेच करू थोडस अर्धा पाऊण तास. त्यामुळे सगळ्यांनी घेऊन बसायचं आणि थोडे पेशन्स ठेवून बसायचे. साधारण अर्धा पाऊण तास आपण स्ट्रेच करू. म्हणून 8 ते 9:30 वगैरे इतकं जर का करता आलं तो आपण ते थांबूया. And we'll meet tomorrow at 8 o'clock. Okay. So thank you and have a nice day. Bye ma'am. Bye ma'am. I Bye will ma'am. share Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. मॅडम याची PPT सेंड करशाल ना. Bye, ma'am. communication today. मॅडम याची PPT सेंड करा. माझं ऐकून नाहीये. मी तेच सांगते की मी आता लेक्चर झाल्यावरती कंपोनंट्सची पीपीटी सॉरी सीज ऑफ कम्युनिकेशनची पीपीटी शेअर करेल. याची अजून करणार नाही जोपर्यंत टॉपिक संपत नाही तोपर्यंत नाही. ठीक आहे. ओके. मॅम नोट्स भी सेंड कर. मॅम गेले वाटतं. हो मॅसेज आला का सगळ्यांचे? मोहित हा